राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदांमध्ये। अजित पवार हे सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार, माजी अधिकारी विजय पांढरे यांचा पुन्हा आरोप, अजित पवारांच्या अडचणीत आणखी वाढ होणार। आयुष कोंकरवर आज अंत्यसंस्कार, आईवडिलांना जेलमधून पुण्यात आणलं, पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट बंदोबस्त। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार। हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी 17 सप्टेंबर पूर्वी न झाल्यास दसरा मेळाव्याला निर्णय घेणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। PSI परीक्षेत राज्यातून अव्वल पण आयुष्याची झुंज ठरली अपयशी, पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी अंत। हैदराबाद गॅजेटियरमुळे नवा पेच, आता बंजारा समाजाची ST मधून आरक्षणाची मागणी। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या चव्हाण कुटुंबाचे धनंजय मुंडे यांनी केलं सांत्वन, दोन्ही मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी। गणेशोत्सवात पुणे मेट्रोने मोडला विक्रम, 37 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास, मिळालं सुमारे 6 कोटी रुपयांचं उत्पन्न। पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपने घ्यावं आणि शिक्षण मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, एकनाथ शिंदेंच्या OSD साठी शहाजी बापूंची जोरदार लॉबिंग। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।